आज आपण घरातीलच छोटे छोटे टिप्स बघणार आहोत की ज्याने आपला वेळही वाचेल आणि आपला खर्चही कमी होईल। तर या अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आहेत आणि खूप छान मी समजावून तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तर प्रत्येक टिप्स तुम्ही बघा की जेणेकरून त्याचा फायदा तुम्हालाही नक्की होईल। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्यवस्थित बघा। एक जरी टिप्स तुमच्या फायद्याची जरी असेल तरी तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यामुळे थोडा का होईना फायदा नक्कीच होईल। तर मैत्रिणींनो, चला आपण त्या टिप्स काय आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर चला करूया सुरुवात। तर आज आपण बघणार आहोत की ज्यावेळेस आपण चपाती बनवतो किंवा पोळ्या बनवतो त्यावेळेस कसं होतं मैत्रिणींनो, गरम गरम काय करतो आपण डब्यामध्ये भरतो। मग त्याच्यामध्ये काय होतं, वाफेचं पाणी त्या चपातींवर पडतं आणि आपल्या चपात्या अशा ओल्या ओल्या होतात। त्या होऊ नये यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। आपल्याला आपली जी टोपली असते त्या टोपलीमध्ये अशा गरम गरम असतील तर ठेवायच्या आहेत। साधारणतः 5 ते 6 मिनिटच ठेवा। जास्त वेळ ठेवला की ह्या चपात्या कडकसुद्धा होऊ शकतात आणि मग जे काही वयस्कर माणसं असतात त्यांना चावत नाहीत। त्यामुळे खूप वेळ असं ठेवू नका, वारं लागून ह्या चपात्या वातड होऊ शकतात। एक 5-6 मिनिटं झालं की आपल्याला दुसरा स्टीलचा डबा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये एक कॉटनचं कापड घालून घ्यायचं आहे की जेणेकरून त्या पोळ्या मऊसूद राहतील आणि जे काही वाफेचं पाणी आहे ते कॉटनच्या कापड पूर्णपणे आकसून घेतं आणि त्याच्यामुळे आपल्या पोळ्या खूप सुंदर, छान आणि मऊसूद राहतात आणि ओलसर होत नाहीत। कारण आपण आतमध्ये कॉटनचं कापड वापरलेलं असतं आणि त्याच्यामुळे पूर्णपणे कॉटनच्या कापडाला ते पाणी पूर्णपणे लागतं आणि आपल्या पोळ्या कोरड्या आणि सुंदर राहतात। कधी पण तुम्ही दिवसभर जरी खाल्ल्या तरी काहीच प्रॉब्लेम नाही, खूप छान अशा आपल्या पोळ्या राहतात। तर ही टिप्स तुम्ही नक्की यूज करा। खूप छान ही टिप्स आहे आणि शक्यतो तुम्ही या जे काही लाकडाच्या काठीने बनवलेल्या आहेत त्या टोपलीतच तुम्ही पोळ्या ठेवा। प्लॅस्टिकचा वापर करू नका, प्लॅस्टिक हे आरोग्याला हानिकारक आहे। त्यासाठी मी ह्या टोपलीत 5-6 मिनिटं पोळ्या ठेवते आणि खूप अशा गरम भरत नाही, थोड्याशा गार झाल्या की मी ह्या डब्यामध्ये अशा भरते जेणेकरून आपल्या पोळ्या सुंदर राहतात। ही झाली पहिली टिप्स। आता दुसरी टिप्स मी सांगणार आहे तुम्हाला। ज्यावेळेस आपल्या पूर्णपणे पोळ्या शेकून होतात त्यावेळेस आपला तवा गरम राहतो। मग गरम तवा राहतो त्यावेळेस काय करायचं आहे, आपण सणाच्या वेळेस नागपंचमी किंवा दसरा, दिवाळीला वगैरे तळण तळलेलं असतं। मग ते त्यातलं थोडंसं होईना तळण हे राहतं आणि ते काय होतं, साधाळतं। मग साधाळल्यानंतर आपल्याला खाऊ वाटत नाही। मग त्यावेळेस तुम्ही अशा गरम तव्यामध्ये असे जे राहिलेले पापड किंवा कुरड्या वगैरे असतील तर ते तुम्ही टाका की जेणेकरून तवा गरम असतो त्याच्यामुळे ते पापड कडक होतात आणि खायला सुद्धा कुरकुरीत होतात। तर बघू शकता, आता हाताने मी तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे। आपले पापड किती कडक आणि सुंदर झालेले आहेत। त्यामुळे तुमच्या तव्याचा जो गरमपणा असतो तोही वाया जात नाही, त्याचाही काहीतरी फायदा होतो। ही झाली दुसरी टिप्स। आता तिसरी टिप्स सांगणार आहे। ज्यावेळेस आपण चार्जर लावतो त्यावेळेस काय होतं, चार्जरची पिन अशीच लोळत असते, म्हणजे खाली अशी लोंबकळत असते। मग त्यावेळेस आपल्या घरामध्ये कोण छोटं बाळ आलं तर ते पिन ओढू शकतात, म्हणजे वायर जे आहे ते ओढू शकतात। त्यामुळे आपला चार्जर खराब होऊ शकतो। आता चार्जरच्या किमती पण खूप झालेल्या आहेत। त्यावेळेस आपल्याला जे आपण धुणं वाळू घालतो ती पिन घ्यायची आहे आणि चिकट टेप जे करून वरून खाली चिटकेल, वरून पण चिटकेल खालून पण चिटकेल अशा पद्धतीची चिकट टेप आपल्याला आणायची आहे आणि त्या चिकट टेपेला जो आपण धुणं वाळू घालतो तो चिमटा आहे, तो चिमटा अशा पद्धतीने लावायचा आहे आणि आपली चार्जरची जी पिन आहे ती अशा पद्धतीने ह्याला अडकवायची आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणीही लहान बाळ आलं किंवा पाहुणे वगैरे आले तर ते अशा पद्धतीचे वायर किंवा जी लोंबकळत आहे ती ओढणार नाहीत। कारण लहान मुलं अचानकच काही पण करतात, आपलं लक्ष नसतं, आपण स्वयंपाकघरात असतो, काहीतरी चहा पाणी करतो, पाहुण्यांची जी लहान मुलं असतात ते काहीही उद्योग करतात, त्यावेळेस तुम्ही ही आयडिया वापरा। ही झाली तिसरी टिप्स। आता मी चौथी टिप्स सांगणार आहे, ती म्हणजे आपल्या घरामध्ये आपण खोबरेल तेल, मोहरीचं तेल असं भरून ठेवतो आणि जे काही गोडं तेल असतं स्वयंपाकासाठी त्याची सुद्धा भरणी असते। त्यावेळेस ते आपण कपडाने काय करतो, पुसतो, मग कापडसुद्धा आपलं चोपड होतं, मग परत कापड पण धुवावं लागतं। म्हणजे एका कामासाठी आपल्याला डबल व्याप लागतात। मग ते डबल व्याप लागू नये यासाठी आपल्याला घ्यायचं आहे न्यूजपेपर। न्यूजपेपरचे आपल्याला 4 तुकडे करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने न्यूजपेपरचे मी 4 तुकडे करून घेणार आहे आणि आता आपल्याला न्यूजपेपरने सर्व काही बाटल्या पुसून घ्यायच्या आहेत।
अशा न्यूजपेपरने पूर्णपणे बाटल्या आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत, की जेणेकरून ते तेल आहे ना या कागदाला लागणार आहे आणि आपली बाटली पण स्वच्छ निर्मळ होणार आहे आणि आपलं कापड पण कुठल्याही प्रकारचं चोपड होणार नाही. बघू शकता त्या आपल्या कागदाला किती तेल लागत आहे आणि कागद आपला किती घाण झालेला आहे. तर अशा पद्धतीचे तुम्ही न्यूजपेपरचा वापर करून अशा स्वच्छ बाटल्या तुम्ही पुसू शकता. तर बघू शकता आपला कागद किती घाण झालेला आहे. आपल्याला आता कधी सणवार आले की आपलं घर स्वच्छ करावंच लागतं, त्यावेळेस तुम्ही ही न्यूजपेपरची आयडिया नक्की यूज करा, की जेणेकरून तुमचा वेळ पण वाचेल आणि तुमचं कापड पण घाण होणार नाही आणि तुमची तेलकट ज्या बरण्या वगैरे असतील किंवा बाटल्या असतील तेलाच्या, खोबरेल तेलाचं असतं, मोहरीचं तेल असतं, गोडं तेल असतं, त्या सर्व बाटल्यावरून पण चमकतील आणि आपला वेळ पण वाचेल आणि तो जो न्यूजपेपर आहे तो नंतर आपल्याला टाकून द्यायचा आहे डस्टबिनमध्ये. तर अशा पद्धतीची ही झाली आपली चौथी टिप्स. आता मी सांगणार आहे पाचवी टिप्स. पण ज्यावेळेस मैत्रिणी काय होतं आपलं मॉर्टिन सध्या आता बघा पावसाचे दिवस आले आहेत, पाणी वगैरे घरामध्ये असतं तर ते तुम्ही टाकून द्या, जेणेकरून सर्व काही बाथरूमचं वगैरे म्हणजे बेसिंगमध्ये कोरडं राहिलं याची काळजी घ्या. त्यावेळेस मॉर्टिनची बाटली संपली की आपण दुकानातून विकत आणतो आणि मग ते लिक्विड जे असतं ना ते सुद्धा आता 80-90ला झालं आहे. ते लिक्विड न आणता तुमचे पैसेही वाचतील आणि तुमचा वेळही वाचेल. आणि बघू शकता तेच तुम्हाला उपाय सांगणार आहे. येथे मी पेल्यामध्ये घेतलेलं आहे खोबरेल तेल. इथे भीमसेन कापूर आणि साधा कापूर आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आता मी साधा कापूर पण घेतलेला आहे. हा जो आहे वडी ती भीमसेन कापूरची आहे. आता मी कट करत आहे, तोही आपल्याला बारीकच करायचा आहे आणि सर्व काही बारीक करून आपल्याला त्या खोबरेल तेलमध्ये घालायचं आहे. याच्यामुळे काय होतं लिक्विड तयार होतं आपलं ढासांचं. आपले ढासही घरात येणार नाही, जंतू गोंगट वगैरे येणार नाही आणि आपल्या घरामध्ये कापराच्या वासामध्ये सकारात्मक ही ऊर्जा निर्माण होईल. त्यामुळे याचा वापर तुम्ही नक्की करा आणि मॉर्टिनचं लिक्विड वगैरे विकत आणायची काहीच गरज नाही. त्यामुळे आपले 70-80 रुपये आरामात वाचतात आणि घरगुती लिक्विड तयार होतं. कोणतंही ह्याच्यामध्ये केमिकलचा वापर केला नाही, त्यामुळे शरीरावर कोणतेही अपायकारक याचे अपाय होणार नाही. आपण ज्यावेळेस लिक्विड आणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप केमिकल असतं, त्याच्यामुळे आपल्या शरीरावर खूप त्याचे वाईट परिणाम होतात. ते केमिकलयुक्त लिक्विड न आणता घरगुती असं तुम्ही लिक्विड तयार करा. कापूर आणि खोबरेल तेल एवढंच लागणार आहे. आपण संध्याकाळीसुद्धा आरती करताना कापूर जाळतोच आणि त्यामुळे हे जर तुम्ही लावलं ना तर ढास येणार नाहीत, घरात सुगंध वास येईल आणि सकारात्मक ऊर्जा येईल. कारण कापरामुळे घरातील सर्व काही नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि केमिकल न वापरता हे लिक्विड तयार केलेलं आहे. अशा प्रकारे ही झाली आपली पाचवी टिप्स. बघू शकता आता मी तुम्हाला लावून पण दाखवलेलं आहे. आपल्या घरामध्ये एकही मच्छर येणार नाही, ढास येणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही या लिक्विडचा वापर नक्की तयार करा. तर बघू शकता मी मॉर्टिन लावून पण दाखवलेलं आहे. काही त्याचे आपल्याला दोष होणार नाहीत आपल्या शरीरावर. खूप चांगलं केमिकल नसणारं मी लिक्विड तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरात लिक्विड नक्की तयार करा. ही झाली पाचवी टिप्स. आता मी सांगणार आहे सहावी टिप्स. ती म्हणजे ज्यावेळेस आपण घरातून कुठेतरी बाहेर चाललो की आपल्या हातावर पावडर घेतो आणि ती पावडर खूप आपल्या हातावर येते आणि मग सर्वकडं मानेला लावतो, हाताला लावतो, सगळीकडे लावूनसुद्धा पावडर आपली संपत नाही. मग अशानं काय होतं पावडरचा डबा लवकर संपतो, आपले पैसे पण जातात आणि पावडर पण नाश होते. तर तसं होऊ नये यासाठी एक पावडर लावण्यासाठी एक डब्बा करा तुम्ही. प्लॅस्टिकचा कोणताही असेल, तो स्टीलचा करू शकता, प्लॅस्टिकचा करू शकता. आता इथे मी प्लॅस्टिकचा केलेला आहे. आणि छोटीशी गादी तयार करा. तुमच्याकडे जर कापड असेल तर गोल वाटी ठेवून त्याला आकार द्या, थोडासा कापूस घाला, अशी छोटीशी गादी तयार करा आणि ह्याच्या साह्याने तुम्ही पावडर लावा. पावडरही कमी लागेल आणि आपल्या चेहऱ्यावरही व्यवस्थित पावडर बसेल, बाणेला लावता येईल, गळ्याला लावता येईल. तर तुम्ही उपाय केला तर तुमची पावडर पण वाचेल, तुमचा खर्च पण वाचेल आणि पावडरसुद्धा तुम्हाला बरेच दिवस जाईल आणि पावडरसुद्धा एकसारखी तुमच्या चेहऱ्यावर लागेल, कमी जास्त होणार नाहीत. तर ही ट्रिक्ससुद्धा तुम्ही नक्की वापरून बघा. ही झाली सहावी टिप्स. आता मी सांगणार आहे तुम्हाला सातवी टिप्स. सातवी टिप्स म्हणजे आपल्या घरामध्ये आरसा पूर्णपणे घाण झालेला असतो. आपण ज्यावेळेस आरशाकडे बघतो त्यावेळेस काही ना काहीतरी घाण डाग पडलेले असतात.
तर ते डाग आपल्याला कापडाने न घालवता आपल्याला न्यूजपेपर घ्यायचा आहे, तो त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मग आपल्याला सर्व काही काच पुसून घ्यायचे आहे की जेणेकरून आपली काच स्वच्छ आणि निर्मळ होणार आहे। तर तुम्हीसुद्धा कापडाचा वापर न करता न्यूजपेपर घेऊन अशा पद्धतीने तुमचा आरसा स्वच्छ करा। स्वच्छ आणि तुमचा आरसा निर्मळ होईल, जेणेकरून कुठेही घाण दिसणार नाही। तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की तुमच्या गोदरेज कपाटाचा किंवा इतर कोणत्या आरसे असतील तर कागदाचा वापर करून नक्की तुम्ही आरसा स्वच्छ करा। तर ह्या झाल्या आपल्या 7 टिप्स। तर हा व्हिडिओ कसा वाटला, एक जरी टिप्स तुमच्या उपयोगाला आली तर माझा व्हिडिओ बनण्याचा काहीतरी फायदा झाला असे मी स्वतःला समजेल। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। शेअर केल्यामुळे इतरांनाही थोडी का होईना माहिती कळेल। एक जरी तुम्हाला टिप्स आवडली तरी मला खूप आनंद होईल। तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।